हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याकडे आलेल्या आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या आत्याबाई. हसत खेळत एका वेगळ्या हटके अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात ज्यांनी घर केलं आहे अशा सर्वांच्या लाडक्या फेवरेट आणि आत्याबाई, नांदेडच्या आत्याबाई कल्पनाताई आणि अविसर आज आपल्याकडे आलेले आहेत. नवीन वर्षाची सुरुवात, मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते आणि गुढीपाडवा आपल्याकडे सुरू झालेला आहे. 2 गुढीपाडवा शूटच्या नंतर हा 3रा गुढीपाडवा फोटोशूट आता आज चालू होणार आहे. हे पहा, यासाठी आपल्याकडे आलेली आहे ही जोडी अविसर आणि कल्पनाताई. आणि अविसरांना इथं आल्याच्या नंतर फेटा वगैरे ड्रॅप करून दिला आणि कल्पनाताईंचं आपल्या ज्या परभणीचं न्यू लुक मेकअप स्टुडिओ आहे त्यांच्या ओनर मनीषाताई यांनी हे त्यांचं असं सिम्पल सोबर सुंदर असं महाराष्ट्रीयन लुक त्यांचा केलेला आहे. आणि पहा, ही खरंच किती परफेक्ट जोडी वाटत आहे. आणि कल्पनाताईंना सेट तर खूप आवडला. त्या म्हणत होत्या की आम्ही त्यांचे बाहेरून शॉर्ट्स घेत होतो, पण त्यांनी म्हटले अरे सेट एवढा सुंदर आहे, एवढा मोठा आहे की म्हणजे मध्ये सुद्धा एक रूम सारखा लुक येतोय, मग आमचा मध्ये सुद्धा शूट घ्या. आणि मग हा शूटची सुरुवातच त्यांना सेटअप मधलं पण खूप आवडल्यामुळे आम्ही मधून केली. तुम्ही पाहत होतात की मधून दोघं जण म्हणजे कल्पनाताईंनी आवरलं, अविसर त्यांची थोडीशी हेल्प करताय, नंतर ते दोघं चालत येत होते. असा मधला शूट मधून ते आल्याच्या नंतर आता ते बाहेर आले आणि आता हा झाला बाहेरचा शूट चालू. पहा, म्हणजे त्या एक ॲक्टर आहेत आणि ही ॲक्टिंग त्यांना खूप सोपी जात आहे, कारण त्यांचे दररोजचे व्हिडिओज तुम्ही पाहत आहात. त्याच्यामध्ये त्या कुठलं तरी कॅरेक्टर एक सांभाळतात, त्याच्या कॅरेक्टरनुसार त्यांच्या फेसच्या मुवमेंट, तसा आवाज, तसं ट्युनिंग त्यांना काढावं लागतं. आणि इथे तर हे खूप सोपं आहे, कारण ह्याच्यामध्ये त्यांना बोलायचंही नाही आहे आणि ज्या फेस आहे त्यांचा म्हणजे पोजेस ज्या आहेत त्या स्माइली पाहिजे, सिम्पल पाहिजे. त्याच्यामुळे हे तर त्यांना खूप लवकर आणि खूप छान जमत आहे. कुठलाही शॉर्ट्स रिटेक घेण्याची गरज नाही. जसं मी ठरवलं होतं आणि जसं त्यांना सांगितलं होतं तसं प्रत्येक 1 by 1 स्टेप्स त्या 1 by 1 शूट्स त्या देत आहेत. आणि हे अशा छोटे छोटे शूट्स त्यांचे खूप मस्त, खूप छान प्रकारचे आलेले आहेत. आपण जो त्यांचा 1 मिनिटाचा जोक पाहून खळखळून हसतो, ह्या 1 मिनिटाच्या जोकसाठी त्यांना म्हणजे 3-3, 4-4 तास परेशान व्हावं लागतं, कारण की त्या स्वतः कंटेंट क्रिएटर आहेत. त्या स्वतः स्क्रिप्ट लिहितात आणि स्वतः दररोज एक वेगळं नवीन जोक, नवीन स्क्रिप्ट लिहिण्यासाठी त्यांना किती विचार करावा लागत असेल. खरंच असं अथक परिश्रम आणि खूप मेहनतीनं ही जी जोडी आहे ती सर्व महाराष्ट्राच्या मनामध्ये घर करून राहत आहे. जवळजवळ म्हणजे म्हाताऱ्या माणसापासून सिनियर ज्युनियर सर्व लहान मुलांपासून नावापेक्षा आत्याबाई म्हटलं की त्यांना सगळेजण खूप ओळखतात. या त्यांच्या अशा स्वतःच्या हटके अंदाजाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये खूप मोठी जागा तयार केलेली आहे. आणि प्रत्येकाला आत्याबाई ही आपल्याच घरातल्यासारखी खूप ओळखीची अशी वाटत आहे. आणि खरंच कल्पनाताई खूप म्हणजे दिसायला जशा सुंदर आहेत, जशी त्यांची ॲक्टिंग सुंदर असते, तशा त्या स्वभावाला पण खूप सुंदर आहेत. आम्ही त्यांना फर्स्ट टाईम भेटलो, पण आम्हाला वाटलंही नाही की आम्ही त्यांना फर्स्ट टाईम भेटलो. त्या एवढं फ्रीली फ्रँकली आमच्यासोबत बिहेव करत होत्या की असं वाटत होतं नाही त्या आपल्या ओळखीच्याच आहेत. आणि शूट करताना सुद्धा आणि शूटच्या नंतर सुद्धा त्यांच्यासोबत खूप गप्पा झाल्या. त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून म्हणजे खूप आनंद झाला, चांगलं वाटलं. तुम्हालाही हा फोटोशूट, तुम्हाला ही महाराष्ट्रीयन जोडी गुढीपाडव्याच्या फोटोशूटची आमची आयडिया, आमचं हे सुंदर असं ट्रॅडिशनल सेटअप कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन सेटअपसाठी आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून कोणते शूट्स आणि कोणते सेटअप आवडतील. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.